पहिले सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. नवीन वर्षांची हार्दिक शुभेच्छा मी सर्व मतदार बंधू भगिनींना देतो. नागपूर शहरातील, जरी मी उत्तर नागपूरला रिप्रेझेंट करत असलो तरी पण सर्व नागपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना माझ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी उत्तर नागपूरला लीड करतो आहे आणि उत्तर नागपूरचा नेता असल्याकारणाने मी या ठिकाणी संपूर्ण 27 सेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पक्षाने ती जबाबदारी माझ्यावर घातलेली आहे. उत्तर नागपूरमधील मागील जवळपास 45 वर्षांपासून मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. 1980 सालापासून तर आजपर्यंत सातत्याने मी काम करत आलेलं आहे. इथली मतदारांची स्थिती, सामाजिक समीकरणे आणि भूभाग याचा चांगल्या रीतीने मला परिचय आहे. इथे काय विकास बाकी आहे आणि काय करायचं आहे याचासुद्धा मला चांगला परिचय आहे. मागील काही वर्षांपासून काँग्रेस या पक्षाने आणि त्यांच्या उमेदवारांनी काही खोटे नॅरेटिव्ह सेट करून भारतीय जनता पक्षाला मागे टाकण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यापासून आता जी उत्तर नागपुरातील जनता आहे ती सुज्ञ झालेली आहे. सर्वात जास्त जागृत मतदार कुठला असेल भारत देशामध्ये तर मी त्याला उत्तर नागपूरचा मतदार समजतो. त्याला सामाजिक समीकरणं समजतात, त्याला कोणता पक्ष चांगला आहे कोणता वाईट आहे हे कळतात, त्यांना त्यांचे उमेदवार चांगल्या रीतीने कळतात. म्हणून इथला जो मतदार आहे हा सुज्ञ मतदार आहे. एवढा सुज्ञ मतदार तुम्हाला भारतवर्षामध्ये कुठेही आढळणार नाही. काही ना काही कुठेतरी कमी मिळेल, परंतु उत्तर नागपूरचा मतदार हा शिकून सवरून मोठा झालेला आहे. इथे 99% साक्षरतेचं प्रमाण आहे आणि जे भारत देशामध्ये सर्वोच्च प्रमाण या उत्तर नागपूरमध्ये आहे. आणि साक्षर जेव्हा जनता होते, नागरिक होतात, तर ते साक्षरताने आणि आपल्या बुद्धिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून ते चांगल्या पक्षाचा आणि चांगल्या उमेदवाराची निवड करतात. आणि यावेळेस मला शाश्वती आहे की इथला सुज्ञ झालेला मतदार कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. कोणतेही नॅरेटिव्ह या ठिकाणी सेट कुणी जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला त्यालासुद्धा बळी पडणार नाही. नितीन गडकरी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या नागपूर शहरामध्ये आणि त्यातल्या त्यात आमच्या म्हणजे तिथे मी मागील 6 वर्षांपासून आमदार जरी नसलो परंतु त्यांनी एक पक्षाचा माणूस म्हणून मला विकास निधी दिलेला आहे. माझ्या उत्तर नागपूरमध्ये मला विचारून त्यांनी विकास कामे आणलेली आहेत. म्हणून मी जरी आमदार नसलो सत्तेतील, परंतु सत्तेत नसूनही सत्तेत असल्याचा मला पूर्ण लाभ मिळत आहे. आणि हा लाभ मिळवून देण्याच्यासाठी आमचे हे दोन्ही मोठे नेते त्याच्यासाठी कारणीभूत आहे. बावनकुळे साहेबांनीसुद्धा माझ्या या मतदारसंघावर विशेष आशीर्वाद ठेवलेला आहे. आता जनता कळून चुकलेलं आहे जनतेला. मेट्रो आलेली आहे, इथे चांगल्या सडका बनलेल्या आहेत, चांगली गार्डन्स बनले. 30 गार्डन गडकरी साहेबांनी उत्तर नागपूरमध्ये दिलेली आहेत. खेळाची मैदानं बनलेली आहेत. आणि अशा पद्धतीने आमचे नेता हे दूरदृष्टी म्हणजे स्मशानभूमींचा विकास झालेला आहे, सर्व गोष्टींचा विकास झालेला आहे. म्हणजे ते मला विचारतात की मिलिंद तुला किती निधी पाहिजे. गडकरी साहेब विचारून म्हणजे घरी बोलावून आणि ते माने साहेबांनी आणलेली कामे यादीत टाका आणि संपूर्ण रोडच्या रोड आणि पुलांचं निर्मिती, मेट्रोची निर्मिती, मेट्रोचं एक्सटेन्शन, सर्व सुखसुविधा आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळत आहे. हे जनतेला कळत आहे. कारण मी आमदार नसतानासुद्धा त्या सर्व कामांचं आदरणीय गडकरी साहेबांच्या वतीनं मी भूमिपूजन करतो. आज साहेबांनी मला तो अधिकार दिलेला आहे की मिलिंद मी दिलेल्या पैशांचं भूमिपूजन तू करावं. आणि त्यामुळे तो एवढा मोठा सन्मान मिळतो आणि जनतेमध्ये एक चांगला मेसेज जातो आहे. उत्तर नागपुरातील खास करून तरुणींमध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे. आज उत्तर नागपूरची जनता जी आहे चांगल्या जे सार्वजनिक वाहनं आहेत त्यासाठी ते त्रासत होते. नुसतं बसेसवर त्यांचा काम होता. आज मेट्रोमध्ये बसल्यानंतर त्यांना जो अनुभव येतो तर विदेशात असल्याचा अनुभव येतो. मिहानमध्ये जातात, नोकरी करतात, सकाळी जातात, सायंकाळी परत येतात. हे सर्व देवदुर्लभ चित्र उत्तर नागपूरच्या आमच्या गरीब जनतेच्यासाठी मिळवून देण्याच्यासाठी या नेत्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आता येथील मतदार
निश्चितपणे महानगरपालिकासुद्धा 100% भारतीय जनता पक्षाच्या हातात असणार आहे. राज्यामध्ये आमचं सरकार आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. उत्तर नागपूरचा जनतेलाच आता आपला स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे, म्हणून त्यांनी चांगल्या पक्षाची निवड केली आहे. आणि मला शाश्वती आहे की 27च्या 27 जागांवर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले तर नागपूर शहरातील जनतेला आश्चर्य वाटण्याचं काही एक कारण नाही. हे जे आश्चर्याचा धक्का जो बसणार आहे ते आमच्या नेत्यांमुळे बसणार आहे, ज्या नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून उत्तर नागपूर हा मागासलेला विभाग असूनसुद्धा त्याच्यावर विशेष लक्ष घालून आणि विशेष योजना या ठिकाणी राबवून त्यांनी या उत्तर नागपूरला मागासलेपणातून बाहेर काढलेले आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हॉस्पिटलच्यासाठी काँग्रेसचं सरकार होतं, 1150 कोटी रुपये त्यांना देऊ गेले होते अजित पवार साहेबांनी. आता ते आमच्यासोबत आहे, आम्हाला त्याच्याशी काही बोलायचं नाही, पण ते त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते. 1 रुपया नाही भेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्यासाठी. आज आमच्या सरकारने 1100 कोटी रुपये देऊन ते हॉस्पिटल निर्माण करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरची जी इमारत उभी दिसते आहे, जरी आधीच्या आमदारांनी त्याची नीव टाकली असेल किंवा त्याची संकल्पना मांडली असेल, परंतु त्यांनी फक्त त्या सेंटरचा जन्म घातला, पण त्या सेंटरला पूर्ण शिकवण देणे, शिकवणे, कपडे लत्ते, त्याचा पूर्ण विकास करण्याचं काम 95 कोटी रुपये आमच्या सरकारने देऊन त्या बाबासाहेब आंबेडकर सेंटर निर्माण केलेलं आहे. म्हणजे मोठे मोठे जे प्रोजेक्ट जे तुम्हाला नागपुरात दिसतात, जरी त्या लोकांनी बागुलबुवा करून आपल्या नावावर जरी आणलेले असतील, परंतु ते खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची देण आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची देण आहे, आदरणीय गडकरी साहेबांची देण आहे. आणि म्हणून जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण करून भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आजपर्यंत ज्या शिव्या घातलेल्या आहेत, जनतेला कळून चुकलेलं आहे की हे स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. म्हणून आता येथील जनतेने आपला विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचं मनोमन ठरवून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या महानगरपालिकेपासूनच नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मी निश्चितपणे सांगतो आहे की मला आता भविष्य दिसतं आहे की संपूर्ण केवळ उत्तर नागपुरातील बौद्ध समाज नव्हे, पूर्ण उत्तर नागपुरातील मुस्लिम समाज नव्हे, तर अखंड महाराष्ट्रातील बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज विकासाच्या भावनेतून भारतीय जनता पक्षाला जोडणार आहे. काही दिवसानंतर विरोधी पक्षामध्ये आता तरी काहीतरी दिसतात लोक, परंतु मला तरी असं वाटतं की विरोधी पक्षच गायब होणार आहे, जे महानगरपालिकेमध्ये, विधानसभेमध्ये आणि लोकसभेची याची स्थिती होणार. तुम्ही असा बौद्ध धर्माचं प्रतिनिधित्व करता. मागच्या इलेक्शनमध्ये असा एक कट रचला गेला होता की तुम्ही बौद्ध धर्मियांचे प्रतिनिधित्व नाही या नाहीत बा, तर काय वाटतं तुम्हाला की या इलेक्शनला परत एक तसा काही कट होऊ शकतो काय? नाही, मागच्या वेळेस 2-3 कट त्यांनी रचलेत. मी एका वाल्मिकी समाजाच्या व्यक्तीचे पाय धुतले होते, तो पक्षाचा आदेश होता. कारण नरेंद्र मोदी साहेबांनी वाल्मिकी समाजाच्या लोकांना घरी बोलून त्यांचे पाय त्यांनी धुतले होते. तो आमचा पक्ष आदेश होता की सर्व आमदारांनी, खासदारांनी ती कृती करावी. करोना काळामध्ये उत्तर नागपूरमध्ये ज्या वाल्मिकी समाजाच्या व्यक्तीने, तांबे आडनाव होतं त्यांचं, त्या व्यक्तीने जवळपास 500 फ्युनेरियल केले. त्यांनी काही जात धर्म पाहिला नव्हता, ती डेड बॉडी कुणाची आहे हे पाहिलं नव्हतं, पण त्यांनी 500 लोकांच्यापेक्षा जास्त लोकांचं फ्युनेरल केलं वैशाली घाटावर. आणि त्यांच्या रक्षाविसर्जनही त्यांनीच केलं. त्या मृतदेहाच्या तोंडातही पाणी त्यांनीच टाकलं. तेव्हा त्याचे जात धर्म काहीच नव्हते. त्या अशा महान व्यक्तीचा सत्कार मी त्याचे चरण धुवून, त्याला नवीन कपडे देऊन, त्याला शाल शिरफळ देऊन त्याचा सन्मान केला, मिठाई देऊन त्याचा सन्मान केला. आणि आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना माहीत नाही माझा तो व्हिडिओ त्यांच्या हाती कसा लागला. त्यांनी आंबेडकरवादी डॉक्टर मिलिंद माने ब्राह्मणाचे पाय धुत आहे. अरे बाबा, तो माणूस कोण? वाल्मिकी समाजाचा तांबे, तोही शेड्यूल कास्ट, मीही शेड्यूल कास्ट. एका शेड्यूल कास्ट माणसानं दुसऱ्या शेड्यूल कास्ट माणसाचे पाय धुतले, तर ह्याच्यात आंबेडकरवाद कुठं आला? कोणता ह्याच्यामध्ये बाबासाहेब दुखावल्या गेला? कोणत्या धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहे? अरे उलट एका माणसाने, मी तर डॉक्टर आहे, MBBS MD, पण एका साध्या सफाई कामगाराचे पाय धुतले एका डॉक्टर माणसानं, हे तर त्याच्या प्रशस्तीपत्र मिळायला पाहिजे मला. पण असे खोटे नॅरेटिव्ह त्यांनी लावून आम्हाला बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. परंतु आता लोक समजून गेलेले आहेत ह्या सर्व गोष्टी. तेवढंच काय साहेब, मी महार जातीचा आहे, मी बौद्ध धर्म आहे माझा. मला इथे मातंग असल्याची बतावणी करून
आमच्या बौद्ध धर्मीय लोकांना आणि आमच्या महार जातीतल्या लोकांना चिथावणी ह्या काँग्रेसच्या म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचा विचार करणाऱ्या लोकांनी केलेला आहे. हा आजही म्हणजे समज आहे की मिलिंद मानेला समाजातून कसं उठवावं. तर माझं जातही बदलवण्याचा प्रकार ह्यांनी केला, माझा धर्मही बदलवण्याचा प्रकार ह्यांनी केला. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये जातो, त्या झेंड्याचा जो राष्ट्र म्हणजे जो ध्वज आहे त्या ध्वजाचा सर्व लोक सन्मान करतात. मी देखील सन्मान केला, परंतु कुणीतरी माझा तिथला फोटो काढला आणि तो व्हायरल केला. संघाध्यक्ष डॉक्टर मिलिंद माने या नावाने तो समाजामध्ये पसरविला. हा खोडसाळ प्रचार आहे. अरे कोणत्याही ध्वजाचा सन्मान करणे भारतीय म्हणून आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. सर्व आम्हाला जर सर्व धर्माची जातींची जर मतदान घ्यायचं असेल तर मला गिरिजाघरात जावं लागेल, मला गुरुद्वारात जावं लागेल, मला बौद्ध विहारात जावं लागेल, मला राम मंदिरात जावं लागेल. मला सर्व धर्मांच्यासाठी आणि त्यांच्या भावनांची मला एक रूप व्हावं लागेल, तेव्हा ते मला आपलं समजतील. नाहीतर मी जर माझ्या धर्माचा आणि माझ्या जातीचा बडेजावपणा केला तर मग दुसऱ्या लोकांनी मला मतदान का करावं. मी भारतीय संविधानानुसार एक लोकप्रतिनिधी असतो. लोकप्रतिनिधीचा कोणता धर्म नसतो आणि त्याची कोणती जात नसते. त्याची एकच जात असते, ती असते मानवजात, आणि त्याचा एकच धर्म असतो, तो असतो मानव धर्म. त्या भावनेतून मला जे जे चांगलं करता येईल, मी डॉक्टर आहे, MBBS MD आहे, आणि माझ्याकडे येणारा रुग्ण काही माझी जात विचारून येतो का, किंवा मी त्याची जात अरे त्याचं दुःख असतं, तो दुःख घेऊन माझ्याकडे येतो, मी त्याचं दुःखाचं निवारण करतो, त्याच्या पोटी मला तो 2 पैसे देतो, माझं पोट चालतं आणि तो रुग्ण बरा होतो. तर आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन डॉक्टरीची सेवा देतो. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही पॉलिटिशियन या नात्यातून जनतेची सेवा करतो. आणि हे काही कपाळकरंटी लोक माझ्यासारख्या पवित्र माणसाला बदनाम करून मला समाजातून उठवण्याचा हा जो प्रकार करतात, आता त्या प्रकाराला माझी जनता, माझा समाज अजिबात बळी पडणार नाही. माझ्या समाजाला माहीत आहे, माझ्या बौद्ध समाजाला माहीत आहे डॉक्टर मिलिंद माने कोण आहे आणि तो कसा माणूस आहे. त्याला कुणीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरीही आता मला त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी त्या बदनामीच्या पलीकडे निघून गेलेलो आहे. माझ्या समाजाला माहीत आहे, मी खैरलांची लढलो त्यांच्यासाठी. मी त्यांच्यासाठी घाटकोपर कांडामध्ये बळी पडलेल्या लोकांना नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत. मी माझ्या समाजासाठी केलं आणि मी अन्य सर्व समाजांच्यासाठी मला जे जे चांगलं करता येईल ते करेल. आणि हीच भावना माझी समोर आहे आणि ही भावना उत्तर नागपुरातील जनतेने जाणलेली आहे. माझा एवढा आदर सन्मान होतो साहेब की मर्यादे पलीकडे होतो. माझ्यासाठी मुसलमानही तेवढाच आहे. अरे त्यांच्या भावना जे असतात, जर मुसलमानाला जर दुःख झालं तर त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू काय हिरवे असतात का? हिंदूला दुःख झालं तर त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू काय भगवे असतात का? जर आंबेडकरी माणसाला दुःख झालं, बौद्ध माणसाला दुःख झालं तर त्याच्या अश्रू काही निळे असतात का? सर्वांचे अश्रू सारखे असतात, सर्वांचं दुःख सारखं असतं. आणि आमचं कर्तव्य आहे की सर्वांच्या या अश्रू पुसण्याचं काम जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून डॉक्टर मिलिंद माने आज नागपुरातच नव्हे, ह्या महाराष्ट्रात करत आहे आणि संपूर्ण देशामध्ये ते करणार आहे. मी अनभिषक्त सम्राट आहे माझ्या समाजाचा. माझा समाज ठामपणे आता माझ्या पाठीशी उभा आहे. आणि आता कुणीही माझ्याबरोबर वाईट वल्गना केल्यात ते तोंड कशी पडणार आहेत. आता माझ्या समाजाला देखील विकासाचा मार्ग कळलेला आहे. आम्ही जे आहेत, पहिले आरोळी उठवायचे की हा समाज टमका समाज मतदान करत नाही, हा समाज मतदान करत नाही. परंतु तुम्ही मागच्या विधानसभेची मतदान झालेलीची मतदानाची यादी चाळून बघा. मला ज्या समाजामध्ये ज्या बुथावर माझा समाज आहे त्या समाजामध्ये म्हणजे माझ्या बुथांची मतदानाची संख्या वाढलेली आहे. गडकरी साहेबांना मागच्या निवडणुकीमध्ये 90,000 मतं मिळाली. वास्तविक मी गडकरी साहेबांच्या इतका महान नेता कार्यकर्ता नाही आहे. त्यांच्यापेक्षा मला 10,000 कमी मिळायला पाहिजे होते. पण त्या पलीकडे जाऊन सांगतो आहे साहेब की मला 10,000 साहेबांपेक्षा जास्त मतं मिळाली 3 महिन्यातच. आणि हे 10,000 म्हणजे 20,000ची मते आहेत, हे माझ्या समाजाने दिलेली आहे. माझा समाज माझ्या पाठीशी आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहायला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो बदल आहे याची सुरुवात उत्तर नागपूरमध्ये होणार आहे ना, ही विदर्भात होणार आहे साहेब.
ही महाराष्ट्रात होणार आहे आणि पॅन इंडिया होणार आहे. पूर्ण भारत देशपर्यंत जो समाज भारतीय जनता पक्षाचा तिटकारा करत आलेला आहे, आज भारतीय जनता पक्ष त्यांच्यासाठी वरदान ठरत चाललेलं आहे. उत्तर नागपुरातील संपूर्ण मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की कोणत्याही खोट्या अपप्रचाराला बळी न पडता भारतीय जनता पक्षाचे 27 उमेदवार या उत्तर नागपूरमध्ये आहेत. त्यापैकी 4 उमेदवार जे आहेत ते धनुष्यबाणाच्या निवडणूक चिन्हावर उभे आहेत. आपणास नम्रतेची विनंती आहे, आमची महायुती आहे आणि त्या 4 उमेदवार आणि आमचे उर्वरित उमेदवार असे म्हणजे आमचे 23 उमेदवार असे 27 उमेदवार या उत्तर नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे आहेत. पक्षाने अत्यंत ताऊन सुलाखवून ह्या उमेदवारांना आपल्या पदरात दिलेलं आहे. आपणासमध्ये हात जोडून नम्र विनंती आहे की कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता भारतीय जनता पक्षाच्या 27ही उमेदवाराला आपण बहुमताने निवडून द्यावं अशी नम्रतेची विनंती आहे. आपला मी आभारी राहील. धन्यवाद.